आजच्या प्रसादाचे सेवा ही ज्यांचा आज वाढदिवस आहे अनिल रत्नपारखी सर, त्यांना मी असं विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर यावं आणि माऊलींच्या प्रतिमेचं पूजन करावं. अनिल रत्नपारखी सर, तोपर्यंत आपण एक 5 मिनिटं भजन करूयात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नृनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. केशवराज बाबा साहेब महाराज की जय. भारत माता की जय. नववा अध्याय आहे काढलं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. स्वानंद सुखनिवासी केशवराज बाबासाहेब महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गतिर्भरता प्रभु साक्षी निवासशरणं सुरत प्रभव प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्। जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीची योकू। प्रवचनासाठी निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीमधील 9व्या अध्यायातील 18व्या क्रमांकाच्या श्लोकावरील 288 क्रमांकाची ओवी आहे। आणि या ओवीचा काही अंशाने आशय आपल्याला सद्गुरु कृपेने महाराजांच्या कृपेने तुम्हा सर्व भगवतरूपी श्रोते सज्जनांच्या कृपेने आपण आपल्या वेळेमध्ये हा विषय पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। कार्यक्रमासंबंधी 2 शब्द। वर्षानुवर्ष चालत आलेली ही जुनाट जुगादीचं नाणं अशी ही सेवा या वर्षीचं हे 18वं वर्ष संपन्न होत आहे। फार स्तुत्य अशा प्रकारचा हा उपक्रम आहे। फार मोठी ही निष्काम सेवा आहे। आणि जवळजवळ ही सेवा जवळपास कुठेही आढळत नाही। असे हे श्रावण मासातील ही श्रावण मासी ही प्रवचन सेवा आणि ही सेवा ज्यांच्याकडून भगवान परमात्मा करून घेतो या सर्वांना माझा तरी या व्यासपीठावरून साष्टांग दंडवत आहे। कारण का भगवंतानीच निवडलेला आहे। त्यांनी निवड केल्याशिवाय आपण ड्युटी कशी करणार? ही मालकाची ड्युटी आहे, भगवंताची ड्युटी आहे, भगवंताची ही सेवा आणि भगवंताला तुमच्याकडून करून घ्यायची आहे। अशी ही असणारी सेवा या सेवेचा आजचा हा 4थ्या दिवसाचा हा योग या ठिकाणी आमचे अत्यंत परमप्रेमी असणारे आपले पावडे सरांनी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी हा निरोप दिला सेवेचा, हे मी माझं पूर्वजन्माचं भाग्य समजतो। जी ओवी घेतलेली आहे
ती ओवी 288 क्रमांकाची आहे. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एकू. भगवान श्रीमद भगवद्गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये या 16व्या 17व्या 18व्या श्लोकामध्ये जो विषय प्रतिपादन करतात ते भगवंताचा ऐश्वर्य योग आहे. याही श्लोकामध्ये भगवान परमात्म्याने अर्जुनाला गतीर भरता प्रभु साक्षी निवास शरणम सुरुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्य या महाराज. माऊली ज्ञानोबा यांनी भगवान परमात्म्याच्या मुखातलं हे बोलणं तुमच्या आमच्या विषयी अंतःकरणामध्ये असणारा जिव्हाळा प्रेम त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये या प्राकृत भाषेमध्ये जिला आपण ज्ञानेश्वरी म्हणू असे या ज्ञानेश्वरीमध्ये या श्लोकाचा अनुवाद केलेला आहे. भगवान परमात्मा स्वतः सांगतात तो भगवान परमात्म्याने स्वतः विषयी या श्लोकामध्ये स्वतः भगवान परमात्मा म्हणतात, जो मला अनन्य भावाने शरण येतो आणि मी त्याचं जे दुःख आहे जन्म मरणाचं मी त्याचं ते निवारण करतो. यासाठी काय करावं लागन तर शरण यावं लागन. जो शरण येईल अशा या शरणांगताला एकमेव मीच आहे या विश्वामध्ये. शरण येण्याकरताही एकमेव मीच आहे आणि त्या शरणांगताचं हे दुःख निवारण करणारा एकमेव मीच आहे असं स्वतः भगवान परमात्माच सांगतात. आणि ही तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून फार फार महत्त्वाची गोष्ट आहे. स्वतः सांगावं, याच्या त्याच्या माध्यमातून सांगणं वेगळं, यांनी त्यांनी सांगणं वेगळं आणि स्वतः मालकानं सांगणं वेगळं. स्वतः मालकच सांगतात, स्वतः भगवानच सांगतात. या मृत्यू लोकातलं सर्वात मोठं जर कोडं कोणतं असेल तर जन्म आणि मरण. आणि या विश्वामध्ये या जन्म आणि मरणाचं कोडं त्या भगवंताशिवाय कोणीही निवारण करू शकत नाही. असा या मृत्यू लोकामध्ये एकमेव प्रश्न हा पडलेला आहे. या मृत्यू लोकामध्ये अनेक दुःख आहेत. त्या सर्व दुःखाचं मूळ कारण त्या सर्व दुःखाचा जन्म या जन्म आणि मरणामध्येच आहे. कारण का जन्मामुळे हे त्रिविध ताप आहेत, त्रिविध दुःख आहेत. जन्मच नाही तर दुःख कसलं आलं मग? ही दुःखाची परंपरा जन्मल्यामुळं. मग हे जन्म आणि मरण हे भगवान परमात्मा म्हणतात या मृत्यू लोकातलं सर्वात पडलेलं मोठं अशा प्रकारचा असणारा जो प्रश्न आहे तो सुटणार, तो निवारण होणार. पण त्याच्यासाठी शरण यावं लागेल.
शरण हा एक शब्द आहे ना, आपल्या व्यवहारातलाच आहे. त्यातल्या त्यात सामाजिक म्हणण्यापेक्षा, धार्मिक म्हणण्यापेक्षा एका युद्ध पातळीवरला आहे. युद्ध पातळीवर पराजय होण्याची जर प्रसंग आला असेल, आपल्या सैन्याची नुकसान होत असेल, आता थोड्याच वेळात आपण जर पराभव नाही स्वीकारला तर फार मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतं. अशा वेळेस पांढरं निशाण फडकवतात आणि त्या ठिकाणी दोन्ही हात टेकून मस्तक जमिनीवर ठेवून शरण येतात. आणि शरण आल्यानंतर मात्र जीवदान, शरण आल्यानंतर जीवदान. तसा हा या ठिकाणी ज्ञानोबा यांनी माऊलीनं भगवंताच्या मुखातला शब्द, भगवंताच्या मुखातला तो असणारा फार मोठा दिलासा, तुम्हाला आम्हाला दिलेला विश्वास, ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये तुम्हाला आम्हाला सांगतात की स्वतः भगवान परमात्मा म्हणाले, गड्या आता कुठल्याही प्रकारचा संशय नाही, संशय ठेवू नका, कुठल्याही प्रकारचं किलमिश ठेवू नका, विकल्प मनात आणू नका. या नरदेहाला आल्यानंतर जर सर्वात मोठं जर दुःख कोणतं असेल तर ते जन्म आणि मरण. या दुःखातून आपल्याला सुटका करण्याकरताच हा नरदेह मिळालेला आहे. या नरदेहाचं इति कर्तव्यता जर कशात असेल तर जन्म आणि मृत्यू या दुःखातून सुटका, त्याला मोक्ष म्हणायचं. मग आता काय अडचण आहे? आता प्रत्यक्ष भगवान परमात्मा स्वतः म्हणतात, स्वतः भगवान परमात्म्याने आपल्याला सांगितलेलं आहे, फक्त तुम्ही शरण या. कसं आहे पहा, जन्म आणि मृत्यू, या जन्मामधलं आणि मृत्यूमधलं माणसाच्या हातामध्ये जन्म आहे का मृत्यू आहे? दोन्हीपैकी मनुष्याच्या सत्तेमध्ये किंवा मनुष्याच्या हातामध्ये जन्म आणि मृत्यू हे दोन्ही हातात आहेत का मनुष्याच्या? थोडीशी गडबड आहे पहा. या दोन्हीपैकी एक क्लू देतो तुम्हाला, दोन्हीपैकी एक मनुष्याच्या हातात आहे पहा. जन्म आहे का मृत्यू? तर असं आहे, जन्म आपल्या हातात नाही पण मृत्यू आपल्या हातात आहे. या दोन्हीपैकी मृत्यू आपल्या हातात आहे. हातात म्हणण्यापेक्षा मृत्यू लांबवता सुद्धा येतो माणसाला. मृत्यूचं काय करता येतं? थोडं लांबवता येतो. आता एका वेगळ्या शास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला, एक पातंजली योगशास्त्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आयुष्य म्हणजे नेमकं काय? आयुष्य म्हणजे श्वास. तर प्रत्येक माणसाला जे श्वास दिलेत ना, तर 21,600 रात्र आणि दिवसा. तसे आपल्याला जीवन जगण्याकरता काही 250, 300, 400 काही करोड श्वास दिले असतील. तर दररोज काय आहेत? दिवसा आणि रात्री, म्हणजे रात्रीचे 4 प्रहर, दिवसाच्या 4 प्रहरामध्ये फक्त 21,600 श्वास होतात. आपल्याला एवढं लक्ष ठेवता येणार नाही आणि एवढं लक्ष नसतंय आपलं, पण 21,600 हे आपल्याला शास्त्र सांगतं.
आपले मायबाप आहेत शास्त्र, त्यांनी सांगितलेलं आहे 21,600. आता 21,600 मधील आपल्याला जर आपण कमी जर श्वास घेतले, वरचे 600 श्वास आपण जर त्या ठिकाणी थोडेसे जपून वापरले आणि 21,000 जर घेतले दररोजचे, तर 600 श्लोकाचं आयुष्य आपल्याला मिळालं. वर्षभरामध्ये 600 मिळून वर्षभराचं तेवढं आयुष्य वाढलं. याला पातंजली योगशास्त्रातला हा विषय आहे थोडासा, की श्वासाचा विषय आला. आयुष्य त्याला म्हणतो आपण. म्हणजे जन्म हा आपल्याला आपल्या हातात नाही, पण मृत्यू आपल्याला लांबवता येतो. आता आपल्या संत वाङ्मयामध्ये फार मोठं उदाहरण आहे, ते काही खोटं नाही. आपले योगीराज चांगदेव महाराज 1400 वर्ष राहिले. आता प्रचलित योग साधना प्रत्येकाच्या घरी असते, पण तिचं ध्येय काही वेगळं असतं, साध्य काही वेगळं असतं. कोण्यातरी त्या ठिकाणी एक शारीरिक स्वार्थाच्या माध्यमातून तो चाललेला प्रयत्न आहे. पण हे जे काय आहे यम नियम, प्राणायाम, प्रत्याहार, आसन, धारणा, ध्यान आणि समाधी, हे जे अष्टांग योगामध्ये येतं, तर श्वास जे आहेत, आपण जर हे श्वास कमी कमी वापरले तर ते जमा होते, त्याने आयुष्य वाढतं. आणि त्यासाठी काय करावं लागणार आहे माणसाला? आपल्याला सात्विक राहावं लागणार आहे. सात्विक तो आहारानं सात्विक असावा, तो विचारानं सात्विक असावा, तो आचरणानं सात्विक असावा. जिथं सात्विकपणा आहे त्या ठिकाणी श्वासाला त्या ठिकाणी काय होतंय, कंट्रोल करता येतं. श्वासावर त्या ठिकाणी आपल्याला विजय मिळवता येतो. थोडाही जरी राजस गुण आला आणि तमोगुण आला तर 21,600च्या ऐवजी 22,000 होतात, 22,000च्या ऐवजी 23,000 होतात. श्वास संपले, शरीर पडलं. म्हणून रजोगुणी तमोगुणी आपल्या अंतःकरण वृत्तीमध्ये हे भाव जर टाळत जर गेलोत आपण आणि सत्वगुणी वृत्तीला जर धारण करत गेलो तर श्वासावर आपल्याला विजय मिळवता येईल. आता हे गणिताच्या माध्यमातून आहे. आपल्याला मृत्यू हा लांबवता येतो. अनेकांनी लांबवलेत. 100, 150, 200, 400. अजूनही आपण हरिद्वार ऋषिकेशकडे गेलो तर तिकडल्या जंगलामध्ये 300, 200 वर्षाचे साधू आहेत. दुसरा एक अशा प्रकारचा प्रक्रिया आहे, जन्म आणि मृत्यू. मृत्यू कशाला म्हटलेला आहे? या देहाचा जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत त्याला मृत्यूच्या याच्यामध्ये आहे तो चौकटीत. ज्या दिवशी देहाचा संबंध सुटला, विचारानं त्या ठिकाणी निरसन केला की मरणावर विजय मिळवला. कारण का? आमचे गुरुवर्य जोग महाराज संस्थेतले विठ्ठल महाराज घुले असे सांगायचे, देह आणि देहाचा संबंध. आपण देहाला मी म्हणणं, देहाचा संबंध सोडणं. काही काय होतं, शरीराचा संबंध सोडत नाहीत आणि देहाचा संबंध सोडत नाहीत. जिथं देहाचा संबंध आहे अजून तोपर्यंत मरणाची भीती आहे. ज्या दिवशी देहाचा संबंध तुटला
त्या दिवशी विचारानं मरणावर विजय मिळवला. म्हणून दोन प्रक्रियाच्या माध्यमातून, एक श्वासावर नियंत्रणाने आपल्याला मरण लांबवता येतं आणि एक देहाचा संबंध तोडल्याने मरण लांबवता येतं. असा हा जन्म आणि मरणाचं हे जे काही दुःख आहे, या दुःखातून विश्वामध्ये भगवान परमात्मा म्हणतात की तुम्हाला शरण यावं लागल. शरण आल्यानंतर या दुःखातून मी तुम्हाला सोडवल, तुमच्या दुःखाचं निवारण करल. हे स्वतः भगवान परमात्मा सांगत असताना या ठिकाणी एक जन्म मरण या ओवीतले हे शब्द महत्त्वाचे आहेत आणि शरण हा एक शब्द महत्त्वाचा आहे. शरण म्हणजे नेमकं काय? शरण या शब्दामध्ये असं आहे पहा, एखाद्या मालकानं एखाद्या नौकराला पैसे दिले आणि सांगितलं जा रे दुकानावर किराणा घेऊन ये. पैसे दिले, 2000 रुपये दिले. आता नौकराला किराणा घेऊन यायला काही अडचण आहे का भगवान महाराज, आकात महाराज? नाही ना. मग तिथं गेल्यानंतर दुकानदाराकडे 2000ची नोट दिली आणि सांगितलं मला किराणा द्या. इथं दुकानदार आहेत का कोणी? बर, किराणा द्या म्हटल्यानंतर त्या दुकानदारानं द्यायला पाहिजे का नाही? त्यांनी मनानं द्यायला पाहिजे का किराणा? मग किराणा एखादी वस्तू आहे का? साखर म्हणजे किराणा का? तेल म्हणजे किराणा का? किराणा म्हणजे अनेक वस्तू मिळून किराणा. किराणा हा शब्द एका वस्तू करता नाही. एक वस्तू म्हणजे किराणा नाही. किंवा एखाद्या एका वस्तूला तुम्ही किराणा म्हणता येईल, पण किराणामध्ये अनेक वस्तूचा काय आहे? अंतर्भाव आहे. आता चहा म्हटलं तर त्या ठिकाणी किती वस्तू आल्या? पाणी आलं. आता काही काही पाणी टाकीत नसतील, निरशा दुधाचा घेत असतील, नाही का? पण दूध आलं, साखर आली, पत्ती आली, अग्नी आलं, पाणी आलं. चहामध्ये हे 2-3 पदार्थ आले. तसं आता स्वतः भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला म्हणतात, गाड्या तुम्ही भिवू नका, अशी कुठलीही खंत बाळगू नका, चिंता करू नका, फक्त तुम्ही शरण या. काय करा? शरण या. आणि शरण जाण्याची सवय आहे तुम्हाला. या मनुष्य वर्गाला, या मानव देहाला आलेल्या जीवाला तो शरण जातो. शरण हा विषय त्याच्या 5वीला पुंजलेला आहे. स्वभावताच जीवामध्ये शरण जाणं हा स्वभावताच विषय आहे. भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही असं करा, इकडं तिकडं शरण जाण्यापेक्षा तुम्ही थेट मला शरण या. शरण म्हणजे नेमकं काय? अनेक संतांचे प्रमाण आहेत शरणाविषयी. शरणामध्ये 3 गोष्टी येतात. कोणत्या कोणत्या त्या गोष्टी आहेत? एका अभंगामध्ये आहे, सर्व भावे तुझं आलो मी शरण, काया वाचा मन सहित देवा. शरण म्हणजे काया, शरण म्हणजे वाचा आणि शरण म्हणजे मन. ह्या तिन्हीचं एकत्रीकरण आणि या तिन्हीनं त्या ठिकाणी शरण येणं. यातली एकही म्हणजे मन, वाणी आणि शरीर, यातलं एकही
मागं राहता कामा नाही, एकही शिल्लक राहता कामा नाही. ह्या तीनही अंगानं शरण ये. काया वाचा मन अंग देऊन या शरण रिग. ज्ञानोबारायांची ओवी आहे. अनेक ठिकाणी शरण या शब्दामध्ये 3 गोष्टी येतात. एक काया, वाचा आणि मन. भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला सांगतात, सगळ्यांना सांगतात, सर्व प्राणी मात्राला सांगतात, मनुष्य मात्राला म्हणतात तुम्ही शरण या. काय अडचण आहे शरण येण्यासाठी? शरीर मला अर्पण करा, कायानं मला शरण या, वाणीनं मला शरण या आणि मनानं मला शरण या. तुम्ही शरण आलात, तुम्हाला या जन्म मरणापासून मुक्त करतो. स्वतः भगवान परमात्म्याने म्हटल्यानंतर आपल्याला संशयाला काही जागा नाही. आता फक्त आपण गडबड अशी करायला पाहिजे की शरण निघायला पाहिजे. शरणागतीसाठी या ना, शरणागतीसाठी फक्त जिवंत माणूस लागतो. माणूस असावा आणि तो जिवंत असावा. आणि त्यांनी शरणागतीसाठी ध्यास घ्यावा. याच श्रीमद भगवद्गीतेमधला एक 17वा अध्याय आहे. या 17व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी हे 15व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेला त्या ठिकाणी पूर्णविराम आहे. उर्वरित राहिलेला विषय मग 16वा अध्याय, 17वा अध्याय आणि 18वा अध्याय कळस अध्याय. तर 17व्या अध्यायामध्ये त्रिविध अशा काही बऱ्याचशा काय केलेल्या आहेत, आपल्याला त्रिविध गोष्टीची ओळख करून दिलेली आहे. अन्न त्रिविध, श्रद्धा त्रिविध, त्या ठिकाणी ज्ञान त्रिविध, दान त्रिविध, तप त्रिविध, असे तीन काय केलेले आहेत. रजोगुणी, तमोगुणी, सत्वगुणी. हा 17वा अध्याय फार महत्वाचा आहे. कारण का आपण खिचडी करतो त्याची. आपल्या आयुष्यामध्ये जीवनाच्या वाटचालीमध्ये या तिन्ही गुणाची खिचडी होते, मिश्रण होत आहे. म्हणून शरण या पदामध्ये कायच तप आलेले आहे. 17व्या अध्यायामध्ये या कायच तप, त्याला शारीरिक तप म्हटलेले आहे. शारीरम तप उच्यते. श्लोकच आहे पहा. देव द्विज गुरु प्राज्ञम पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्यम अहिंसाच शारीरम तप उच्यते. हे जे शरीर आहे आपल्याला, आता हे पुन्हा हे शरीर आपल्याला नकोय, पुन्हा हा जन्म नकोय. असं जर पाहिजे असेल तर शरीराचं शुद्धीकरण करावं लागेल. म्हणून शारीरिक तप सांगितलेलं आहे. शरणागतीमध्ये शरीर कसं लागतं, काया कशी लागते, तर ते शरणागतीमध्ये मान्य होईल. तर भगवंताला ते त्या ठिकाणी त्याचा स्वीकार करावा स्वीकार करेल, तर त्या शरणागतीचा पूर्ण अर्थ होईल. शारीरिक तपामध्ये देव, द्विज, गुरु, प्राज्ञ पूजनम, प्राज्ञ पूजनम, शौचम, आर्जवम, ब्रह्मचर्यम, अहिंसाच, इतक्या 8 गोष्टी सांगितल्या. या शरीराकडून ह्या गोष्टी सहज तुमच्या जीवनामध्ये हाताळल्या पाहिजे. आणि सुरुवातच संस्कारानं या गोष्टीकडे व्हायला पाहिजे. याची परिचय, याचा ओळख, बुद्धीला चालना मिळत चालली या शरीरामध्ये. बालपणामध्ये बुद्धी अशी विकसित होत चालली की ह्या गोष्टीची सवय लावायला पाहिजे. पुढं चालून जड जातं. मग ते याची ओळख व्हायला पाहिजे, याचा परिचय व्हायला पाहिजे. हे शारीरिक तपाचं वर्णन केलेलं आहे. हे शरणागतीमधला पहिला प्रकार आहे. आता दुसरा प्रकार वाणीचा आहे. त्याच्यासाठी सुद्धा श्लोक आहे 17व्या अध्यायामध्ये. अनुद्वेगम करम वाक्यम
सत्यम प्रियम हितंच हित स्वाध्यायम व्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. शरण भगवंताला शरण आम्ही गेलोत, आम्ही जाणार, आम्ही जात आहोत, आम्ही सध्या शरणांगतीचे आमची, आम्ही साधक आहोत. तर भगवान परमात्मा म्हणले शरणांगतीमध्ये तुमची वाणी मला अर्पण करा. भगवंताला वाणी अर्पण करायची, या वाणीकडून ते तप घडलं पाहिजे. म्हणजे वाणीचं सुद्धा शुद्धीकरण लागतं बुवा. कारण का भगवंताला काय करायचं, जन्म मरणापासून आपल्याला मुक्त करायचं ना. मला वाटतं ही भगवंत टेस्ट तर घेत नाहीत आपली. आपले डॉक्टर आहेत ना, नाही का, निदान करायचं म्हणल्यावर तुम्ही कुठंतरी पाठवतात आम्हाला रक्त टेस्ट करून या. मग ते जर त्यांच्या ठिकाणी बसलं तर मग नाही बसलं तर त्याच्या खाली लाल शाईनं अंडरलाईन करतात, तुमच्या शरीरामध्ये हे घटकं कमी आहेत, हे चालणार नाही, अशी ट्रीटमेंट घ्यावं लागेल, इतक्या दिवस ॲडमिट व्हावं लागेल. कारण का ते काय करतं टेस्ट. आपण जर पॅथॉलॉजीमध्ये गेलो तर काय करतं ते, आपल्या शरीरातली उणीव दाखवतं. शरीर कमजोर कशामुळं झालं, हे आरोग्य तुमचं का कुठं निघून का तुम्हाला सोडून गेलं, रोगीपणा का आला, तर हे शरीरामध्ये वाढलेत. आता भगवान परमात्मा सुद्धा म्हणतात तुम्ही शरण या, शरण आलात ना तर तुमचं शरीर शुद्ध पाहिजे, तुमची वाणी शुद्ध पाहिजे. वाणी शुद्ध, अनुद्वेगम करम वाक्यम सत्यम प्रियम हितंच हित स्वाध्यायम व्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. आपल्याला ज्ञानोबारायांनी आपल्याला कळण्याकरता फार गोड ओवे याच्यामध्ये दिलेले आहेत, फार गरजेचे आहेत. त्या वाणीचं तप फार महत्वाचं आहे. परमार्थामध्ये वाणीचं तप फार महत्वाचं आहे. तसं जर पाहिलं तर परमार्थात आचरणालाच किंमत आहे पहा. आणि ज्यांनी बाह्य वेश बाह्य रंग धारण केला आणि आचरण जर नाही जवळ ठेवलं तर तुकोबराय म्हणतात, राजे होती रंक यमाची या घरी आणि आचरणे बरी नाही म्हणून. आचरणाला फारच महत्व आहे परमार्थामध्ये. आता एवढं मोठं आचरण नाही सांगितलं, पण भगवान परमात्म्याने या 17व्या अध्यायामध्ये फक्त तुम्ही सांगितले गड्यात तुमच्या ओळखीचे, दररोजच्या तुमच्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी हाताळायला काही हरकत नाही. तुम्ही शरीराचं शुद्धीकरण करा, वाणीचं शुद्धीकरण करा. या वाणीवर, या श्लोकावरही गोड ओव्या आहेत. पुन्हा सांगितलं तुमचं मनाचं शुद्धीकरण करा. शरण या पदाला जर पूर्ण करायचं असेल, या शब्दाला जर पूर्ण करायचं असेल तर त्या ठिकाणी मनाविषयी सांगितलेलं आहे. मनही सुद्धा काय पाहिजे, पूर्णपणे त्या ठिकाणी शुद्ध पाहिजे. त्याच्याकरता श्लोक आहे, मन प्रसाद सौम्यत्व मौन मात्म विनिग्रह भाव संशुद्धी रित्तेत तपोमान समुच्यते. परमार्थामध्ये येणारा जो वर्ग आहे, पारमार्थिक म्हणून घेणारा जो वर्ग आहे, हे काही विषयी पामर जिज्ञासू मुक्त आणि भक्त हे जे काही वर्ग आहेत, जे आपण जिज्ञासू जो काही वर्ग आहे, त्या जिज्ञासून तरी थोडंसं अंतर्मुख होणं गरजेचं आहे. कारण का भगवंताला आणि परमार्थामध्ये ह्या तिन्ही गोष्टीची अत्यंत गरज आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टी आपल्याकडे बिनचूक असाव्या. कारण का ते शरणांगतीमध्ये मोडल्या जातं. भगवान परमात्मा त्याचा स्वीकार करतो. तर कायिक शरीराचं तप कोणतं आहे, त्याचं कसं शुद्धीकरण करायचं, त्या ओव्या आहेत पहा. देव द्विज गुरु प्राज्ञम पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्यम अहिंसाच शारीरम तपोच्यते. या श्लोकावर वया आहे. तया प्रिया देवतालया यात्रादिके करावया
करावया म्हणया शोभते हात, देवांगन मिरवण्या अंगोपचार करवण्या, यात्रादिके करावया ओळीग घापे, अशा ओव्या आहेत. याच पुढे ओव्यामध्ये सकळ तीर्थांचे अधुरे, जिये का माता पितरे, तयासी कीर शरीरे लोन कीजे. त्याच्या पुढचे ओवे असे आहेत. आणि विनयादिकी गुणी वडील जे लोकी, तया ब्राह्मणांची निकी पायी की कीजे. ह्या शारीरिक तपामध्ये, दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये येणारे प्रसंग, म्हणजे आपल्याला सामोरं जावं लागत त्या प्रसंगाला, त्या परिस्थितीला, त्यावेळेस या शरीराकडून हे कर्म घडणं उचित आहे. देवांगन मिरवणिया, हे देवळाचं अंगण आहे. त्या प्रत्येक नरदहातल्या माणसाने देवाची व्याख्या, देवाचं लक्षण, देवाविषयी असणारं जे आपल्याविषयी, आपल्या अंतःकरणात प्रेम, ते एकदा निश्चित केलं पाहिजे. त्याचा निश्चय झाला पाहिजे. त्याच्यामध्ये चलबिचल झालं नाही पाहिजे. तिथं व्यभिचारी भक्ती येता कामा नये. एकविध भाव यायला पाहिजे. सुरुवात एकविध भावापासून व्हायला पाहिजे. जशी पत्नी पतीविषयी एकविध असते, सर्वांची सेवा करते, पण पतीविषयी एकविध असते. तसं सर्वांची सेवा करा, पण तुम्ही तुमचा देव निश्चित करा, देवाचं नाव निश्चित करा, आणि त्याविषयी तुम्ही एकविध राहा. आणि असं एकविध झालेल्या देवाचं देऊळ कुठं आहे, त्याचं तीर्थ कुठं आहे, त्याचं क्षेत्र कुठं आहे, मग त्या देवांगन मिरवणिया, मग त्या देवाकडे तुम्ही त्या 24 तासातून म्हणा, 12 तासातून म्हणा, तुम्ही तिकडं जाण्याचा प्रयत्न करीत जा. शरीराला तिकडं नेत जा. शरीराला तिकडं नेल्यानंतर ते देवाचं अंगण स्वच्छ आहे का अस्वच्छ आहे, त्या ठिकाणी ह्या शरीराला स्वतः राबवत जा. दुसऱ्याला सांगण्याच्या भानगडीत पडत जाऊ नका. स्वतः या शरीराकडून ते देवाचं अंगण स्वच्छ करा. मंदिरातलं असू द्या, गावातल्या आपल्या आवडत्या देवाचं अंगण, देवांगण, हे जरी वाटत असलं हे लौकिकातलं बोलणं, पण माझ्या माऊलीच्या मुखातली ओवी आहे. देव द्विज गुरु प्राज्ञम, या देवाविषयीच्या ओव्या आहे. देवांगण, आपल्या घरातलं देवघर असू द्या, आपल्या गावातलं मंदिर असू द्या, एखाद्या क्षेत्रावरलं मंदिर असू द्या, तो त्या देवाविषयी अंतःकरणामध्ये एवढं प्रेम असतं की पोटा पाण्याचा धंदा झाला रे झाला, पोटा पाण्याचं काम झालं रे झालं की तो त्या देवाविषयी सारखा ध्यास असतो. त्याला त्याचे पाय तिकडं वाढतात. माऊलीची ओवी आहे, उळीग जैसे पाया उळीग घापे. पायाला उळीग घापे. उळीग म्हणजे भवरा, जणू पायाला भवरा बांधलाय. आपल्या देवळाकडे जाण्यासाठी त्याच्या पायाला भवरा. अरे आपल्या पोटाचा जो काही व्यवसाय, उद्योग, नोकरी काय असेल ती केल्यानंतर घरी आल्यानंतर घरी पायच थांबत नाही. शेवटी मंडळीला म्हणावं लागतं, तुमच्या पायाला भवराच बांधला. काम घर आणि मंदिर, काम घर आणि मंदिर. तया प्रिया देवतालया यात्रादिके करावया, आणि उळीग जैसे पाया. ज्ञानोबाराय म्हणतात, पायाला जणू काय भवरा बांधलाय. त्या देवाचं केलं पाहिजे. मंदिराची स्वच्छता केली पाहिजे, मंदिराची पूजा अर्चा केली पाहिजे, पण ती केली पाहिजे, पण आपल्या अंतःकरणामध्ये चलबिचल झाली नाही पाहिजे. तो देव आपला एकविध असावा, त्या देवाविषयी एक निष्ठता असावी, दृढ श्रद्धा असावी, चलबिचलपणा नसू नये.
आणि अशा वेळेस या शरीराकडून त्या देवतेची, त्या देवालयाची, त्या देवांगणाची, तिथल्या त्या यात्रादिका करावयाची, वारी करावयाची, ह्या सगळ्या करता या शरीराला त्या ठिकाणी खर्च करणे हे शारीरिक तप आहे. देवाला शरण येणारा जो शरण आलेला आहे त्याच्याकडं शारीरिक तपाविषयी भांडवल असतं. पहा, त्याचं शारीरिक तप हेच भांडवल असतं. त्याला कटाळा येत नाही, त्याला आळस येत नाही, त्याच्या अंतःकरणामध्ये कुठला विक्षेप येत नाही आणि तो शारीरिक तप करत असतो. आता ह्या देवाविषयी म्हणलेलं आहे. या श्लोकावरल्या देव या शब्दावर 2 ओव्या आहेत. देवांगण मिरवणिया आणि तया प्रिया देवतालया, ह्या 2 ओव्या आहेत. आणि देव या पदाच्या नंतर द्विज हा पद घातलेला, या द्विजामध्ये आपल्या आईवडिलांचं नाव आलेलं आहे. सकळ तीर्थांची धुरे जे का माता पितरे तयाशी कीर शरीरे लोन कीजे. हे शारीरिक तपामध्ये हे शरीराचं शुद्धीकरण आहे, तरच शरणांगती आहे. शरण गेलो म्हणण्यासाठी आई वडिलांची सेवा अत्यंत महत्वाची आहे. सकळ तीर्थाची या धुरे म्हटलेलं आहे. अरे, ज्या असं ऐकलेलं आहे डोंगरे महाराजांच्या भागवतात की प्रसन्न होऊन आई वडिलांच्या डोळ्यातलं पाणी मुलाविषयी एक जरी थेंब डोळ्यातून बाहेर पडलं तर या जगातलं एकही तीर्थ त्या पाण्याची बराबरी करू शकत नाही. सकळ तीर्थांची अधुरे, जेवढे जगातले तीर्थ भारतातलेच नाहीत, जेवढे जगातल्या तीर्थाची पुण्य एकीकडे ना, आईच्या आणि वडिलांच्या डोळ्यातल्या एका थेंबाची बराबरी करू शकत नाहीत. कारण का त्याला वेदानच म्हटलेलं आहे मातृदेव आणि पितृदेव. एका आपल्या वैदिक परंपरेतला जो आपला जीव की प्राण असणारा वेद, सुरुवातीला त्यांनी मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, अजून काय पुरावा पाहिजे? जर ते आई वडील ज्याला जन्म दिले त्याचे ते देव आहेत आणि त्या देवाच्या डोळ्यातून एक जर थेंब प्रसन्नतेनं जर मुलासाठी मुलीसाठी प्रसन्नतेनं जर एक थेंब जर आला ना डोळ्याला, तर जगातले तीर्थ त्या थेंबाची बराबरी करू शकत नाहीत. आता मला सांगा, देवाला शरण जाणं आणि आई वडिलाची सेवा करणं हे 2 आहेत का 1 आहेत? आई वडिलांची सेवा नसेल आणि देवाला शरण जर गेलेला असेल तर उपयोग काय? देवाला शरण गेलो म्हणतो आणि मंदिरात फिरत असताना काडी कचराही उचलीत नाही, त्याला शरण म्हणण्याला काय अर्थ आहे? अरे, तू नको उचलू, तुझ्या खिसातला पैसा दे आणि कोणाकडून करून घे. आपल्या देवाची सेवा स्वतः पायी नसला जाता येत तुला, तू कोणाला तरी पैसे देऊन पायी वारी करायला लाव. पण यात्रादिके करावया, तया प्रिया देवतालया, यात्रादिके करावया. ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत? शरीराकडून हे शुद्धीकरण होणं गरजेचं आहे, तरच भगवंताला आपण शरण जातोय या यादीमध्ये नाव येईल. आई वडिलांची सेवा, आता तिथं त्याला काही फाटे फोडायचे नाही, अशी आई असे वडील हे म्हणायचंच नाही. जन्म दिला तुला, जग पाहायला मिळालं, तुझ्या उद्धारासाठी अनेक 83 लक्ष नाही का 99,999 हे जन्म जर चुकवायचा असेल, तुला जन्म मिळालेला आहे माणसाचा, पुन्हा आई आणि वडिलाविषयी विकल्प आणू नको काही, तुला नरदेह मिळालेला आहे. आणि सेवा ही भगवंताच्या शरणांगतीमधला मोठा घटक आहे, मोठा घटक आहे, प्रमुख घटक आहे. त्याला म्हटलेलं आहे सकळ तीर्थांची अधुरे जे का माता पितरे तयासी कीर शरीरे लोन कीजे. आता ह्या शरीराची शुद्धीकरण आहे, टेस्ट आहे ही आता एक. आणि पुन्हा एक 3री ओवी प्राज्ञ या शब्दावर आणि विनयादिकी
विनय संपत्ती आहे, विनय अधिक संपत्ती आहेत. हे दैवी लक्षणाने युक्त असणारे विनयाधिकी गुणी वडील जे लकी, जे दैवी गुणाने संपन्न असणारे आणि विनयाधिकी गुणी वडील जे लोकी तया ब्राह्मणाची निकी पायी कीजे. या मनुष्य वर्गामध्ये कर्मधर्म संयोगाने पूर्वजन्माच्या कर्माने या ब्राह्मण वर्णाला प्राप्त झालेले जे कोणी ब्राह्मण असतील आणि ते दैवी गुणाने संपन्न असतील. दैवी गुण म्हटल्यानंतर पुन्हा 16व्या अध्यायात यावं लागेल. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग योस्थिती दानम दमश्च यज्ञच स्वाध्यायास्तप आर्जवम अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिर पैशुनम दया भूतेश्वलोलिप्तम मार्दम रिरचापलम तेज क्षमा धृतीर द्राक्षम. ह्या ज्या 3 श्लोकामध्ये 26 दैवी गुणाचे लक्षणं सांगितलेले आहेत. आणि विनयाधिकी गुणी वडील जे लोकी, गुणी म्हणजे दैवी गुणानं संपन्न असणारे जे कोणी ब्राह्मण असतील त्यांचं पायिक. पायिक म्हणजे त्यांनी डोळ्यानं जरी खुणवलं तरी ती आज्ञा, इशारा जरी केला मानानं तरी ती आज्ञा, बोटानं जरी खुणवलं तरी ती आज्ञा. त्यांचं पायिक सेवाच. तशा ओव्या पहा, अजून ओव्या खूप आहेत त्याच्यामध्ये, गोड ओव्या आहेत. शारीरिक शुद्धीकरणाची पारमार्थिक म्हणून घ्यायचं असेल तर हळुवारपणानं चालावं लागतं, पदर पडू द्यावा लागत नाही, सहनशीलता ठेवावी लागते, समजदारपणा ठेवावा लागतो, सहन करण्याची शक्ती ठेवावी लागते. आर्थिक कष्ट सहन करण्याची, मानसिक कष्ट सहन करण्याची, शारीरिक कष्ट सहन करण्याची आणि दैवी गुणाला जपावं लागतं. कारण त्यानंतर अनुद्वेगम करम वाक्यम सत्यम प्रियम हितंच हित स्वाध्यायम भेषणम चैव वाङ्मयम तप उच्यते. शरणांगतीमध्ये अजून 7-8 ओव्या आहेत या पहिल्या श्लोकावरल्या. हे शरीर शुद्धीकरणाचं लक्षण आहे. आता वाणी शुद्धीकरणाचं लक्षण या श्लोकामध्ये आहे. या श्लोकावरली ओवी अशी आहे, पाहे पा लोहाचे अंग तुक न तोडिताची कनक केले जैसे देख परिषेतेने. अनुद्वेगम करम वाक्यम सत्यम प्रियम हितंच हित या श्लोकावरली ही ओवी आहे. काय दृष्टांत दिलेला आहे, तैसे न दुखविताशे जे जावळिया सुख निपजे ऐसे साधुत्व का बोलणे कीजे या. ज्ञानोबराय म्हणतात वाणीची शुद्धता ठेवा. आता हे शरीर कसं राबवायचं, शरीरानं कसे कष्ट करायचे, पोटासाठी कष्ट करत असताना आपल्याकडून कोणत्या चुका होऊ नये आणि शारीरिक तपाची हानी होऊ नये, दिवस वाया जाऊ नये, दिवसातला तासन तास आपल्याला तो मिळावा आणि तोही शारीरिक सेवेनं मिळावा, कायिक सेवेनं मिळावा. ते तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. शारीरिक सेवा करत असताना सावधच राहावं लागणार आहे. पण यानंतर सांगितलं शारीरिक सेवा करत असताना सावध राहा, पण वाणीची सेवा करत असताना आणखीन सावध राहा. ही वाणी म्हणजे बोलणं. ओवी दिलेली आहे कोणती, पाहेपा लोहाचे अंग तुक. लोह म्हणजे लोखंड. आता लोखंडाचा आकार जर पाहायचा म्हटलं तर ह्या लोहार लोकांकडे आयरन असते, आयरन. आता ती आयरन लहान मोठी असते, जवळजवळ 2.5 क्विंटलची आयरन असते आकात महाराज. आता ते माऊली म्हणतात की लोहाचे अंग आणि तुक, तुक म्हणजे वजन आणि अंग म्हणजे स्वरूप. त्या आयरनीचं जे स्वरूप आहे ते कसं आहे, रंगानं काळं आहे का धवळ आहे? ते काळं आहे. लोखंड काळं आहे, लोहाचे अंग काळं आहे आणि तुक वजन 2.5 क्विंटल आहे. न तोडिताची कणक. त्या आयरनीला असा घनाचा सुद्धा मार नाही, त्याच्यावर छन्नी ठेवून घनानं मारून तुकडे नाही केले
किंवा अग्नीत जाळून त्याला पातळ नाही केलं, न तोडिताची, पण कनक म्हणजे सोनं केलं. केले जैसे देख परिशेतीने, त्या परिसानं ज्याप्रमाणे त्या लोखंडाचं त्याला धक्का न म्हणजे त्याला न वितळता, त्याला न तोडता, त्याचं त्या ठिकाणी त्याला स्पर्श करणं आणि त्याचं अंग आणि तूक याच्यात बदल पाडणं. तूक म्हणजे वजनात नाही बदल पाडला, पण काळ्याचा त्याला सोनं केलं. काय केलं? काळ्याचं सोनं केलं. अंगाचं स्वरूप बदललं. त्याचं जे अंग होतं काळं, त्याचा रंग बदलून टाकला आणि त्याला सोन्याचं केलं. केले जैसे देख. अर्जुना पाहाय बाबा, परिसानं त्या लोखंडाला, 2.5 क्विंटल लोखंडाला स्पर्श केल्यानंतर त्याचं सोनं केलं. सोनं. आता मला सांगा, 2.5 क्विंटल लोखंडाचे पैसे किती, 2.5 क्विंटल सोन्याचे? आता शेलू म्हणजे एक दुबईची दुसरी नाना नाही का? नाना किती झाले पैसे ते 2.5 क्विंटल सोन्याचे? आमच्या मंडलिक महाराजाला माहीत असेल नाही का? किती झाले सोनं पहा. हे कोणी केलं? हे परिसानं केलं. माऊलीनं हा दृष्टांत वाणीसाठी वापरला. तैसे न दुखविता शेजे, जावळिया सुख निपजे, जावळिया सुख निपजे. ऐसे साधुत्व देखिजे बोलणे या. आपल्या वाणीतून असं बोलणं आलं पाहिजे, असे शब्द आले पाहिजे की शेजारच्या माणसाचं अंतकरण न दुखवता तो बदललाच पाहिजे. ज्याला सांगायचं तो तर बदललाच पाहिजे, पण ज्याने ऐकलं का तोही बदलला पाहिजे. न दुखविता शेजे, त्याला दुखवायचं नाही. आपल्या शब्दाने त्याच्या हृदयाला दुःख झालं नाही पाहिजे, वेदना झाल्या नाही पाहिजे. नाहीतर हृदयात हालाहलम, हजारो सुया टोचतात असे शब्द बोलतात माणसे पुढच्या माणसाला, आणि पुन्हा म्हणतो आपण खरं बोलतो, राग येऊ का रोग येऊ. या वाणीनं असं बोलायचं की ज्याला बोलायलेत ना देखे. माऊलीची पुढची ओवी आहे, माऊलीची एक पुढची ओवी आहे. पाणी मुद्दल झाडा जाय, तत्प्रसंगे चित्र न जिये, तैसे एका बोलणे होय सर्वाहित. माऊली म्हणतात, त्या विहिरीतून, त्या मोटरीतून, त्या पाईपामधून दांडाला पाणी पडतं आणि पुढं केळी असती जवळजवळ दुसऱ्या ढेल्यामध्ये. त्या केळीसाठी मोटर सुरू केलेली असते. पाणी दांडात पडतंय आणि पाणी त्या केळीला जायचंय. पण माऊली म्हणतात पाणी मुद्दल म्हणजे केळीसाठी, पण तत्प्रसंगी चित्र न जिये. जिथं पाणी पडतं तिथल्या गवताला अगोदर मिळतंय. तत्प्रसंगी चित्र न जिये, तैसे एका बोलणे होय सर्वाहित. एकाला जर आपल्याला बोलायचं असेल ना, तर जवळपासच्या लोकांनाही सुद्धा त्या ठिकाणी तो त्या बोलण्याचा वापर चांगला झाला पाहिजे, योग्य झाला पाहिजे. त्याच्यात बदल झाला पाहिजे. त्याचा तमोगुणी स्वभाव जायला पाहिजे, त्याचा रजोगुणी स्वभाव जायला पाहिजे, तो सत्वगुणात आला पाहिजे. म्हणजे आपण ज्याला बोलतो तो सत्वगुणातच आला पाहिजे. याकरता जवळचे जरी रजोगुणी तमोगुणी असले तरी ते बदलले पाहिजे. एवढी बोलण्याची ताकद पाहिजे, एवढं वाणीमध्ये तप पाहिजे. अशा शब्दाचं नियोजन केलं पाहिजे. शब्दाला या ठिकाणी काही कमी नाही. त्यासाठी साधू संतांचं ग्रंथ भांडार आहे. बुद्धीला थोडासा काय करा, त्या ठिकाणी कष्ट द्या आणि त्या शब्दाचा संग्रह अशा प्रकारचा करा. नाही तर चांगल्यांच्या संगतीत राहून वाणीचा गोडवा त्या ठिकाणी तयार करा आणि एकाला सांगितल्यानंतर अनेकाला त्याचा फायदा झाला पाहिजे. ही वाणीची तपश्चर्या आहे. अनुद्वेगम करम वाक्यम सत्यम प्रियम हितंचहित स्वाध्यायम भेषणम चैव वाङ्मयं तप उच्यते. आणि पुढचं मन कसं असावं, मनाच्या काही श्लोकातल्या ओव्या आहेत. मनप्रसाद सौम्यत्व मौनमात्म विनिग्रह भाव संशुद्धीरित्येत तपोमान समुच्यते. या श्लोकावरल्या ओव्या आहेत, पाहून घ्या. आपली वेळ संपलेली आहे, पण या ठिकाणी स्वतः भगवान परमात्मा म्हणतात, इकडं तिकडं भटकू नका. स्वतः भगवान परमात्मा म्हणालेत, या कुरुक्षेत्राच्या स्टेजवर अर्जुनाला स्वतःला सांगायलेत, अरे तुम्हाला ह्या जन्म मरणातून मुक्त व्हायचं असेल ना, तर तुम्ही फक्त मला शरण या. फक्त येताना फक्त सर्टिफिकेट घेऊन या, शरीराचं, वाणीचं आणि मनाचं. झालं, मी सही केली की तुमचं काय झाली, सुटका झाली, तुमचं निवारण झालं. असं गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम व्ययम. या श्लोकावर 288 क्रमांकाची ओवी
आणि या ओवीची सेवा तुम्हा सर्व भगवत रूपी श्रोती मायबापांच्या चरणी आणि केशवराज बाबासाहेब महाराजांच्या चरणी, जोग महाराजांच्या चरणी समर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानदेव तुकाराम नरनाथ महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूरे पाहो, जो जीवांशील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंडळी ईश्वरनिष्ठांची मांडियाळी, अनवर्त भूमंडळी भेट तू तया भूता. चला कल्पतरुंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, जे सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नितिनी लोकी. भजी जो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथ उपजीविये विशेषी लोकीये. द्रष्टा दृष्ट विजये होआवे. येत मने श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. केशवराज बाबासाहेब महाराज की जय. भारत माता की जय. आजची प्रवचन सेवा आपण जी श्रवण केलेली आहे ती चंद्रकांत महाराज सातवणकरांची केलेली आहे. महाराज हे वारकरी संप्रदायाचे मोलाचे काम करतात. खरं म्हणजे आजचं जो शरण ह्या शब्दावर निरूपण जे केलेलं आहे ते वारकरी संप्रदायातल्या वारकऱ्यांशिवाय कोणी करू शकत नाही. महाराज आपण आजचं निरूपण फारच उत्कृष्ट केलेलं आहे. त्याच्यावरून आपलं वारकरी संप्रदायामध्ये केवढं मोठं स्थान आहे हे लक्षात येतं. तसंच महाराजांनी आपल्या शेतामध्ये सरस्वती देवीचं मंदिर स्थापन केलेलं आहे आणि ते रोज नित्य पूजा अर्चा तिथे करत असतात. आणि भागवत धर्मासाठी, भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराज सतत कार्यरत असतात, फिरत असतात आणि भागवत धर्माचा प्रचार प्रसार करत असतात. कीर्तन सेवेतून ते आपलं भागवत धर्माचं महत्त्व सर्वांना देत असतात. उद्याची प्रवचन सेवा ही भगवान महाराज सेलुकर यांची आहे आणि प्रसादाची सेवा माणिक आश्रोबा हजारे यांची आहे. उद्या बरोबर 8 वाजता सर्वांनी यावे.